आज ना आमच्या आईसाहेबांनी बनवली गावरान पद्धतीने भरल्या वांग्याची झणझणीत अशी भाजी। तर ना ह्यासाठी भाजलेले शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि चिमूटभर मीठ मिक्सरमधून काढायचं। आता एका साईडला काळा तिखट, धना पावडर, हळद, गरम मसाला आणि मिक्सरमधून काढलेले जे वाटण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वांग्यामध्ये ते वाटण भरून घ्यायचं। आता वाटण भरून घेतलं ना की फोडणीसाठी ना कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये ना जिरे आणि मोहरीचा तडका द्यायचा। मग त्यामध्ये बारीक कट केलेलं एक टोमॅटो टाकून थोडंसं परतलं की मग ना चवीसाठी थोडंसं मीठ टाकून अजून थोडं परतलं की त्यामध्ये जे भरलेले वांगे आहेत ते आणि जे राहिलेलं सारण आहे ना तेही टाकून ना छान परतलं की मग त्यामध्ये ना भाजी शिजण्यासाठी ना गरम पाणी टाकायचं। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे ना तेवढं गरम पाणी टाकायचं आणि 4 ते 5 मिनटं भाजी ना मंद आचेवर शिजू द्यायची। मग त्यावरनं लास्टला कोथिंबीर टाकून भाजी मस्त भाकरीसोबत भाकरी चुरून खाऊन टाकायची।